दादरच्या कबूतरखान्यावरती एक जैन बांधव 4 व्हीलर घेऊन आला होता आणि त्या 4 व्हीलरवरती टप ठेवून त्यांनी कबुतरांना दाणे घालण्यासाठी त्यांनी इथं गाडी उभी केली होती। त्यानंतर TV9ने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सज्ज झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर RCF मुंबई पोलीस दंगल पथक सुद्धा इथं तैनात करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही माझ्या डाव्या साईडला पाहिलं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा हा वाढवण्यात आलेला आहे। त्याचं कारण असं आहे की ती जी व्यक्ती होती ती सकाळी असं म्हणाली होती की आम्ही अजून 10 ते 12 गाड्या येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पोलिसांनी आपला फौजफाटा हा वाढवलेला आहे। तुम्ही पाहू शकता ह्या साईडला जर पाहायला गेलं तर 2 ते 3 गाड्या या पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा इथं तैनात झालेले आहेत। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी जे प्रोटेक्शन आहे हे वाढवण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की कधीही जर त्यांच्या गाड्या आल्या तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करता येईल असं सुद्धा त्यामुळे पोलिसांनी हा फौजफाटा इथे वाढवलेल्याचं चित्र इथं पाहायला पूर्ण जर कबूतरखाना पाहायला गेलं तर संपूर्ण कबुतराच्या वाटला या पोलिसांच्या गाड्या वाढवण्यात आलेल्या पोलीस फौजफाटा हा वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मात्र हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। ते ज्या व्यक्तीने सांगितलं की 12 ते 13 गाड्या आमच्या येणार आहेत ते आता येणार की नाही हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह मी वैभव गाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।